काय बाई किती उशीर झालाय अजून कसा नाही आला बाई कुठं गेला काय माहिती आलोय अजिबात हात नाही ठेवायचा कळलं का एवढा उशीर कोण लावतं का आल्यास तू जरा प्रेमाने बोललं की चालू झालं तुझं हा दरवेळेस प्रेमाने बोलते ना म्हणून एवढा सोकलाय तू दरवेळेस उशीर करत असतो अरे आज नाही लवकर आली की लागली आज नाही? हे करायला मग आज नाही मग कधी ह्याच्या लागली? अगोदर पण लवकर नाही येत तू तुला काय काम नसतं मला काम असतात माहिती का साऱ्या गावाचं बघावं लागतं अगो बाई 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 काय बोलतो तू मला काही काम नसतात सगळं घरातलं करून येते मी तुला भेटायला ते पण अर्धा तास लेट झाला तू घरातलं करते मी अख्ख्या गावाचं बघतो गावाचं आणि घरात फरक आहे माहितीये ना. याचं त्याला आणि त्याचं याला मग? एवढंच येतं तुला बाकी काय नाही मला काय तुझ्या नवऱ्याने रिकाम टेकला ठेवलंय मनावर मध्ये आणायचं नाही आता आपण दोघं भेटायला आलो ना मग आपण आपल्याबद्दल बोलायला पाहिजे मग त्याला मध्ये आणायचं मग कशाला वसकती एवढं प्रेमाने बोलायचं का कुशाला दिलंय सोडून आणि बसली भांडत माझ्यासोबत मग तूच तसा वागतो बरं आता भांडायचंय का तू सांग भांडायचं नाहीये मग पण काय तू करायचं? पुढच्या वेळेस असं केलं नाही ना पाहिजे म्हणून मला तुला कधी मध्ये इंगा दाखवावा लागतो कळलं का हो ग लयंगा काय? लाडी गुडी लावायची नाही बरं का मला आताच सांगते हा मग मी काय रागवलेले लावायचं? रुसले मी तुझ्यावर अय्यो हो मला नको सांगू रुसली तू हा रुसले मी अरे इडी आहे का तू रुसत्यात का म्हणजे एवढ्या लांबून तुला भेटायला आलो मी तू रुसून बसली पटतंय तुला असं पटत तुला रुसू नाही तर काय करू तू वागतोस तसं रुसण्यासारखं जाऊ दे ग, माझ्या बाबू आजचे दिवस तर लेट आलोय काय नको तुझा बाबू सोना मग? पिल्लू बिल्लू काय नको मला तुझ्यासाठी किती लांबून येतो माहिती किती कष्ट घेतो साऱ्या गावाला गावाची काम सोडून तुला भेटा येतो आणि तू काय तर रुसून बसते आलेल्या माझ्या बघितलं कसं बोलून दाखवतो मी तुझ्यासाठी हे करतो आणि ते करतो मग मला नाही सांगायला आवडत नको. असं मग तुला बोलायला. सांगितलेलं पण नाही का आवडत तसं नाही मला सगळं समजतं सगळ्या अगं, गोष्टी इडी माहितीये का तू इडी का तू जरा काय समजून वेडा घ्यायचं ना तू मला. तू जा बाबा इकडे इकडे ही कोण आहे? इकडे तू कोण आहे तुला सांग तू खाली मला फोक काढायला नको लाव गोडीत खाली ये. अहो बरं झालं तुम्ही आला खरं तर मी ना येणारच होते तुमच्याकडे या माणसाला सांगा ना तुम्ही समजून नीट काय आता चाललंय काय नेमकं इथं बसून हा अहो अहो हा माणूस आहे ना ते मला ना बॅकमेल करतोय मला का अय, काय औ ब्लॅकमेल हा, काय नेमकं एक मिनिट हो गच्चूला सोड गच्चूला सोड गच्चूला सोड म्हणजे? हा, ब्लॅकमेल हा. मग इतक्या वेळ काय करीत होतो ब्लॅकमेल करत होती माझ्यासोबत एवढा प्रेमाने गप्पा मारत होती मी आणि प्रेमाने गप्पा मी माझ्या नवऱ्यासोबत एवढं प्रेमाने गप्पा नाही मारत आणि तुझ्यासोबत का मारू प्रेमाने गप्पा मी काय म्हणली तू माझा नवरा मला आवडत नाही होय. असं नाही मी तसं असं नाही. बोलून खाऊ मग तुमच्यासोबत इतकं काय इतकं काय चाललं होतं मग आतापर्यंत हा? हो मी यांना समजत होते हो मी यांना समजत होते की नाही का ते माझी मैत्रीण आहे ना ते ती मुलगा ना तिला बॅकमेल करतोय ना तर मी त्यांना रिक्वेस्ट करत होते की बॅकमेल नको करू ते फोटो बिटो सगळे डिलीट करून टाक म्हणून नाही का बिचारीच्या इज्जतीचा प्रश्न आहे हा तुम्हाला नाही माहित का माझी अरे मैत्रीण बसली खोटं बोलती तुझी बायको अरे साऱ्या गावाची काम सोडून मी तिला भेटायला आलो इथं काय बोलतोय ह्यो अहो काय किती सांगू? फोन येतात मला किती फोन अहो, येतात त्या मी तुम्हाला गावात तेच सांगते हे मला भेटायला आले कारण की मी यांना बोलून घेतलं कशासाठी तर मैत्रिणीचा ते फोटो ते नाही का ते डिलीट करण्यासाठी अहो इतकी रडले ना मी काय सांगू तरी हे माणसाला पाजर फुटाना बाबा शोकस काय म्हणतो मला भेटायला आलती म्हणून मी कशाला येऊ भेटायला याला कुणाला- ह्यानी ना कुणाला माझ्या मैत्रिणीला बोलवलं होतं मग मैत्रिणीने आम्ही दोघींनी प्लॅन केला याला भेटायला जायचा हा आणि मग मी आज आले आणि तुम्ही उगाच माझे डाऊट नका घेऊ बरं याला हा ना बरं या ना त्या पोरीला लय बॅकमेल करतोय हा ना आहो, ए, थांब, ए, हो, ए, थांब. थांब, ए, थांब. ऐक ऐक, ए, अरे तू तरी थांब एक मिनिट खरं सांगायचं आणि खोटं बोलायचं नाही हे बघ भाऊ तू तुझं आणि माझं काय वाकडं नाही एक तर तुझी बायको तुला चिट करते मला चिट करते भेटायला तिने मला बोलवलं आणि आता नाही होऊन पडती या मला माझ्या बायको विश्वास आहे कळलं का? हा. अरे रे रे रे, थांब तुला तुझ्या बायको विश्वास आहे ना तुझी बायको तू गाड्याला गळ लावून बस मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण तिने मला भेटायला बोलवलं होतं आणि तुला हाणून आणि मारून जर तुझा प्रश्न सुटणार असेल तर बिंदास मार पण तुझ्या बायको तुला बी चिट करते मला बी चिट करते मला म्हणली मला काय काय आवडत बोलतोय आता जास्त अहो. ऐकायला लागले अहो, मला काय आवडत तुम्हाला नाही म्हणली तुम्हाला वाटतं का मी असं नाही तर करेन तुझी काशी म्हणून? करायचं तिकडे माझ्या पैसे राहायचं नाही मग हो मला काय घेणं देणं नाही कुणाच्या मध्ये पडणं माझं लग्न होऊ वगैरे नाही होऊ मला त्याशी घेणं नाही पण तुझ्या बायकोनी मला अरे बसवलं. गाडवा काही काय बोलतो हा? तुझी गाडवा दिंड काढीन मी हा असं कोणाची? बोललं तर हो, आता ही बायको ह्यापेक्षा काय? जास्त खोटं मग बोलणार काय आहे तर कोणाची? मी असं कधीच बोलणार नाही इथं मी ज्या ज्या पोरींना असं होतं ना आता बोल. त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहते आणि तुम्हाला बोलतोय कळलं का तो आहे ना आता खोटं बोलायला लागला जास्तीच व्हायला लागलं तुझं कुणाचं माझा हात उचला जादूगर तू सणात निघला पाहिजे तू हा. माग सुद्धा वाचा का म्हणा एवढं सांगतो मग काय तर चल हा. नाही झालं तू तुझं जाते तू. चल वाचलाय तू परत एवढं लक्षात ठेव. मला बोलला हे खरं आहे पर
पुरीला बोल, मग वाचलाय सांगते तू तुला. वाचलाय, माग वळून बघू नको, तू आधी सांगतोय. अहो खोटं बोलत होता हो तो. तुम्हाला माहिती ना मी तुमच्यासोबत असं कधी वागन का? हो, माझ्या आईने मला शिकवलेलं आहे, पती तो परमेश्वर असतो, देवासारखं होय जप- का? हा. असं ना? आणि खरंच मी तुम्हाला सोडून कुठेच नाही जाणार आणि तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाकडे बघायचा मी प्रयत्न पण नाही करू शकत. मग आता हे काय होतं? मी तुम्हाला सांगितलं ना, ते माझी मैत्रीण आहे ना, हं. तिथे तो तिला बॅकमेल करत होता, म्हणून मी त्याला समजत होते. चला ना आता, तुम्ही किती हे करता.